सामना आणि या सामन्याचा टॉस जो मात्र इथे होत असताना आपल्याला पाहायला भेटेल. थँक्यू प्रकाश. खऱ्या अर्थ निश्चित दूरचा प्रवास असल्या कारणाने प्रकाश एक मॅच कंटिन्यू करून रजा घेतोय. चांगला आवाज त्यांचा या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसापासून आपण ऐकतोय. 2 वाघाची वाडी संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे, पण त्यामध्ये एक आरोही 11 वाघावानं टॉस जिंकलाय जे हनुमान वाघाची वाडी. या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला हा महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकल्यानंतर जे हनुमान वाघाची वाडी क्रिकेट संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारलेला आहे, बॅटिंगसाठी आरोही 11 वाघाची वाडी क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. जरा गोविंद 4 ओव्हरची मॅच याची दोन्ही टीमनं नोंद घ्यायची आहे. इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे ओम साई कामतपाडा आयोजित ही टेनिस बॉलची क्रीडा स्पर्धा. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत 4 ओव्हरची मॅच. ही महत्वाची ही मॅच जी आपल्याला एन्जॉय करताना पाहायला मिळणार आहे. आणि उद्यापासून पंचांसाठी एक खुशखबर आहे की उद्यापासून आपण तयारीत यावे. भले आज जेवले नाहीत तरी चालेल, म्हणजे उद्या तुमची जेवणाची चांगली सोय केली जाणार आहे. पहा सलामीची जोडी पाठवून लगेच पंच मैदानात दाखल व्हा. पहिल्या दिवसामध्ये खरं तर राय ठाकरे 11 रामपूर हा पाहायला मिळणार होता, पण तिथे थोडासा चेंज होताना पाहायला मिळालं. सलामीची जोडी विनंती आहे, चला स्वयंसेवक बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी नरेश आणि त्याच्या साथीला आपल्याला पाहायला मिळेल एकनाथ. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. आरोही 11 वाघाची वाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून तर त्यांच्याच विरोधात संघ खेळताना पाहायला मिळणार आहे जे हनुमान वाघाची वाडी मसा. कैलास कवटे आपल्याला विनंती आहे की आपल्याला तिथे एका जागी स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती एकनाथ वाघ आहे, नो स्ट्राईक एंडवरती नरेश, तर गोलंदाजी मार्गवरती प्रमोद आहे. महत्वाची मॅच. चला जाऊया या मॅचकडे. क्वालिफायरची लढत आहे. पहिलाच बॉल एकनाथ साठी पुण्यातला चेंडू होता. पहिल्या बॉलवरती समजलं नाही आज संघामध्ये नंदू पादीर नाहीये, नंदू नाहीये, तर त्याची जागा इथे प्रमोद भरून काढतोय. कारण पहिलं षटक कायम जे हनुमान वाघाची वाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करताना ज्या ज्या वेळेस संघ पाहिलाय त्यावेळेस नंदूला कायम आपण पाहत आलेलो आहेत. आज त्याची कमतरता पूर्णपणे इथे भरून काढलेली आहे, ते म्हणजे प्रमोदनं. चांगला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे विकी डीप मध्ये बॉलपर्यंत पोहोचेल. एक सिंगल घेतलेली आहे. संघाचं खाते इथे खुलं होत असताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. संघाचा श्रीगणेश एका धावेने इथे होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहा नरेश आपल्या स्ट्राईक एंडमध्ये खेळताना पाहायला मिळेल. एक ताबडतोब विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची वारंवार वर्णी लागत असते. आरोही 11 वाघाची वाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून आज त्याला त्या पद्धतीनं कामगिरी करायची आहे. इथे जो जिंकला तो मात्र बक्षीस ला लागू झाला असं म्हणायला हरकत नाहीये, पण इथे जिंकणं फार महत्त्वाचं आहे. इथे आमच्याकडे एक आहे तो म्हणजे कैलास बांगारा, त्याचा लांबला अंगारा तो पण आपल्याकडे आहे. आवश्यकता असेल अंगाराची तर ते पण तुम्हाला मिळून जाईल. तिथे जाऊया. प्रमोद आहे षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी. महत्त्वाची मॅच आहे. कैलास भरपूर कैलास आहेत कामतपाड्यामध्ये. एक कवटे आहे, एक इलम आहे, एक बांगारा आहे, दुसरा अंगारा आहे, भरपूर असे आहेत. चला मॅचकडे वळूया. चला स्पीड अप धावांचा 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. एकदा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये एक सुरू आहे. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज इथे तयार होतोय.
पायाखालचा चेंडू होता मिडॉनला क्षेत्ररक्षक आणि तिथे जरूर चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालेलं आहे. अतिशय पहा कमी वयाचा खेळाडू आहे परंतु संघामध्ये स्थान त्याला मिळवलं. आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं होताना आपण पाहिलेलं आहे. डाट चेंडू निर्धाव चेंडू मैदानात आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने जो संघ विजय होणार आहे त्याच्यासाठी भरपूर संधी उपलब्ध राहणार आहे याच्या पुढे. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यावेळेस हो चांगला फटका हुक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दूरवर आहे. आवाकाच्या बाहेर एक टप्पा घे चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. 4 धावा नरेशच्या बॅटमधून येतोय हा चौकार. जत्रा चालू झाल्यानंतर ही गाणी प्रत्येकाला ऐकायला मिळतील. खऱ्या अर्थाने यस पहा भरपूर जत्रा आहे. शिवेचीवाडी तिकडे पण चांगली जत्रा भरते तिथे पण चांगला उरुस असतो. गोलंदाज तयार बॅटची कडा होती आणि खेळ सकाराम तुकाराम गंगाराम तिथे झेल ड्रॉप. प्रयत्न भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळालेले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रिप्लाय मध्ये आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. पहा गोलंदाजाने चेंडू हाताला त्याच्यानंतर प्रयत्न राहिलेत. ज्ञानेश्वर थोडासा जर चाचपडला. दुसरा प्रयत्न तिसऱ्या प्रयत्नाला अपयश त्याला आलेलं होतं. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार आहे. यावेळेस पॉइंट मध्ये फटका गॅप मध्ये आणि तिथे मात्र हो हो इथे शोधलाय गॅप लावलाय मॅप. तिथे आला धावा 4 नरेशच्या बॅटमध्ये अजून एक चौकार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 1 चा खेळ संपलेला आहे आणि धावा धावफलकावरती 9. इथे धावा धावफलकावरती 9 रेशनला जातोय. तिथे साखर आणि भेटतात गहू आणि चंगळ्या बोले फिट काम कारण धावसंख्या बनलेली आहे 9. जाऊया षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज के कमलाकर खोडका गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. भाऊ भाऊ राहू दे तसा भाऊ. पहा आपण दोघे भाऊ तिकडून आली माऊ आणि दोघे जण वाटून खाऊ. हरकत नाहीये. षटक क्रमांक 2 कमलाकर खोडकावरती जबाबदारी आहे. जबाबदारी दिलेली आहे. समोर आहे एकनाथ वाघ डावखुरा. त्याचा विस्फोटक तारणहार खेळाडू आहे. आज तारायचं आहे. आज तारायचं आहे. आज तारायचं आहे. एकनाथ वाघला आलाय हा बहारदार एकनाथ वाघच्या बॅटमध्ये षटकार. होता की एकनाथ जाग्यावरनं गुंज हल्लेला नाहीये. त्याला विश्वास होता की हा चेंडू सीमारेषा बाहेर जाऊ शकतो. षटकार आलाय. 15 धावा धावफलकावरती. चांगली धावसंख्या धावफलकावरती उभारली जाते. याही वेळेस हो केकवर केक घुटना टेक और तमाशा देख. नो बॉल नो बॉल नो बॉल. घाण्या बॉल नाचका बॉल कुचका बॉल दलिंदर बॉल पणवते बॉल वाटला बॉल दलफत्र्या बॉल सरका बॉल. मला वाटतं फिल्डिंग टीमनं DRS ची मागणी केलेली आहे. पंच लॉबी टच करेक्ट आहे. त्यामुळे जरूर आपण स्क्रीनवरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजाचं थोडंसं संतुलन येते चुकलं होतं. जबरदस्त येणारा चेंडू आता प्री हिट. मला वाटतं 7 धावा तब्बल या धावफलकावरती 22 धावा. कमलाकर खोडकाला कमबॅक करण्याची गरज आहे. आज भावीन वाघ थांबलेला आहे. मला वाटतं इंजर्ड असू शकतो कदाचित. अन्यथा सध्याच्या परिस्थितीमध्ये महत्त्वाच्या मॅचमध्ये भावीन वाघ गोलंदाजी करणार नाही असं कधी झालं नाहीये. परंतु आज कदाचित थोडंसं त्यांचं नियंत्रण थोडं वेगळं पाहायला मिळालेलं आहे. प्री हिटचा चेंडू आहे.
प्रीहिटचा बॉल उंच आकाशात आणि सुरेख फटका दमदार इथे हाय बॉल आउट टॉपर षटकार. बाद 28 धाबा. कमलाकर खोडका ज्याच्या गोलंदाजीवरती सध्या तरी अधिराज्य सुरू आहे आणि या अधिराज्य गाजवायचं आहे तर तुम्हाला त्या पद्धतीनं कामगिरी करावी लागणार आहे. कमलाकर खोडकाला कमबॅक करायचं आहे. नाही इलाज झाला. सकाळीच खाल्या पहा आमच्या हंपरना 3 वाढ्या भाताच्या 3 वाड्या इथे आमच्या 2 वाघ्या वाड्या. काम परफेक्ट सुरू आहे. पण आज काय होणार. 28 बनलेले आहेत. 28 धावफलका भरत आहेत. कमलाकर खोडका यावेळेस कमबॅक करतोय कारण टॉट चेंडू एकनाथ वाघच्या बॅटमध्ये 3 षटकार आलेले आहेत. थोडंसं जर पाहिलं कमलाकर खोडका थोडासा स्ट्रगल करतोय परंतु अनेक वर्षांचा त्याचा अनुभव आहे. जसा एकनाथ आणि कमलाकर दोघेही जुने जाणते खेळाडू आहेत. यावेळेस हो स्कोरले क्षेत्रामधून दीपक दोरे अर्थात डीडी बॉलपर्यंत पोहोचेल. एक सिंगल घेतलेली आहे. एकाच सिंगलनं कॅमेरा वर्किंग पॅडी पारदी. खऱ्या अर्थानं त्यांचं नाव प्रामुख्यानं प्रदीप आहे. पॅडा एक त्यांना मिळालेली पहा एक वाफ्या पदवी आहे त्यामुळे त्यांना नाव ते दिलं जातं. एक सिंगल आहे. 29 धावफलकावरती. तसं तुमचंही स्वागत आहे. बोलत जुबा केसरी पिचिक पिचिक. धावसंख्या धावफलकावरती ज्या पद्धतीने लागलेली आहे 29 धावा. एक काळ असा होता की गोविंद उघडा सातत्याने नारायणगाव इथे जो जत्रांच्या वेळेस कायम ड्युटी असायची पण आता सध्या जत्रा कमी झाल्यामुळे थोडासा विचार त्यांना येतो कारण आता सध्या इन्कम कमी झाले. 29 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक बोला आपण सर. एकच एकाच चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी मार्गोटी कमलाकर 29 आणि अशा पद्धतीने इथे टाकलेला हा चेंडू कमालीचा आणि याच पद्धतीनं कमलाकर खोडकाला सुरुवात करायची होती. सुरुवात थोडीशी खडतर झाली. प्रयत्न चांगले राहिले. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे मित्रांनो. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहेत 14.50 धावगती 29 धावा या पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला. विकेट किपरच्या पाठीमागे कुणीतरी एक प्रेक्षक आहे. त्याला फक्त एक विनंती आहे की दादा तो कपडा फक्त सोड कारण आपण फ्रंट कॅमेरामध्ये आहात. स्क्रीनवरती डायरेक्ट कॅमेरा आपल्यावरती येतो. थँक्यू दादा. जाऊया आता. मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती प्रतीक आलेला आहे. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल 3ऱ्या षटकासाठी त्याला आपण इन्व्हाइट केलेलं आहे. आमंत्रित केलेलं आहे. आता प्रतीकला समोर आहे एकनाथ वाघ जो झाडामध्ये सगळ्यात महाग त्याचं नाव ते म्हणजे साग. इथे एकनाथ वाघ आता कशा पद्धतीनं देईल आपल्या धावफलकाला. सन्माननीय महादूजी खोडका सर ज्यांचं शुभागमन होते सर या तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. खऱ्या अर्थाने निश्चित सातत्यानं क्रिकेट आणि खऱ्या अर्थाने पेशाने शिक्षक आहेत परंतु मिळालेला वेळ त्या वेळामध्ये सर कधीही खऱ्या अर्थाने क्रिकेटला जो वेळ देत आहेत आणि निश्चित आज मी गर्वानं सांगेल आणि आमचे सरपंच साहेब त्यांना विनंती करतो की सरपंच साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य महादूजी खोडका सर ज्यांचा यथोचित मान सन्मान जो आपल्या शुभ हस्ते आपण करायचा आहे. आज सकाळपासून या व्यासपीठावरती आलेला कुठलाही पाहुणेवर असेल त्या पाहुणेवरांचा मान सन्मान झाल्याशिवाय राहत नाही. ही परंपरा आपण पाहिलेली आहे या पर्वामध्ये. ओम साई कामतपाडा या चषकाचा आज खऱ्या अर्थाने दुसरा दिवस आहे परंतु प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान हा होतोय आणि होणं गरजेचं आहे.
खूप खूप धन्यवाद आपण इथे उपस्थित राहिला सर. खऱ्या अर्थाने निश्चित मुरबाड आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी पण आहेत, पण आज खऱ्या अर्थाने निश्चित एक आदर्श व्यक्ती आणि मी गर्वाने सांगेल की मला समालोचनामध्ये दुसऱ्यांदा लाईव्ह जी चान्स माझ्या करिअरमध्ये मिळाले असेल तर ती खोडका सरांच्या माध्यमातून, आणि निश्चित तिथेच माझी ती कामतपाडा आणि लाकूडपाडा अशी व्हिडिओ व्हायरल झाली होती आणि तिथून योगेश वाघ जो चर्चेत आला आणि तिथून आज मला जी पुढची संधी जी मिळत गेली, निश्चित मी सरांचं देखील खूप खूप आभार माने. चला मॅचकडे वळूया. 31 धावफलकावरती आहेत. प्रतीक अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यस पहा ग्रामपंचायत सदस्य खापरी विनोदजी गावंडा दादांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आम्हाला ती कल्पना अगोदरच होती की कदाचित इथे एक्सरा मारल्याशिवाय आजार सापडू शकत नाही, ही चाहूल आम्हाला आधीच लागली होती आणि ते इथे आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांची मदत आणि इथे भाऊ आऊट मोकार दुरू होता गडी आणि तिथे फलंदाज बाद. सोनू भला सर तुमचं मला आवडतं. रिक्स घेतण्यापेक्षा 6 बसलेला परवडला. यस ओके 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 आणि ते फलंदाज बाद होते. धन्यवाद सोनू भाऊ. अशा पद्धतीने आपण पाहतोय. असे धन्यवाद मला आमचे हरेश खंडवी सांगतायत, म्हणजे आमचे ऑपरेटर डुमडुमाडुम सांगतायत की इथे धन्यवाद भाऊ. 22 वरती 9 बॉलमध्ये 22 धावा. आपलातून स्पेल राहिला. एकनाथ वाघचा स्टार्ट जबरदस्त दिला आणि पहा तरी वाघावरच्या टाळ्या वाजत नाही. निजलं का काय यारा. सुरुवात महत्वाची ती एकनाथ वाघनं करून दिली आणि संघाला पुढे आता भरपूर काही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूचा खेळ. नवीन फलंदाज मोहन मैदानात यावेळेस दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती जर्सी नंबर आपण पाहू शकाल 2205 नाही मला वाटतं यस 220F म्हणजे पल्सर गाडीचा फॅन आहे. ग्रामपंचायत खापरीचे सदस्य सन्मान्य विनोददादा गावंडा ज्यांचा खऱ्या अर्थाने निश्चित आपण इथे या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान जो आपण इथे करत आहोत. मी निश्चित महादू खोडका सरांना मी विनंती करेल की सर निश्चित आपल्या शुभ असते आपण हा मान सन्मान जो संपूर्ण करून घ्यायचा आहे. स्क्रीनवरती आपल्याला पाहुण्यांचा मान सन्मान होतोय. तर विनोददादा गावंडा ज्यांच्या पाठीमागे जर पाहिलं आमचे सरपंच साहेब देखील आहेत. आमचे सरपंच साहेब म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करावं लागेल. पण दादा शेंट तो मारलेला तो शेंट मला कठीण बारे आवडलाय. 1 नंबर शेंट आहे. जाऊया मॅचकडे. शेवटचा बॉल शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमधील. प्रतीकचं यशस्वी षटक. कमलाकरनं ज्या धावा खर्च केल्या त्या धावा यावेळेस थोडासा वाचवण्याचा थोडंसं नाही तर भरपूर वाचवलेले आहेत. मला वाटतं कमलाकरनं तब्बल 20 धावा खर्च केल्या होत्या आणि आतापर्यंत फक्त पहा 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत. प्रतीक एक चांगलं कमबॅक जय हनुमान वाघाची वाडी क्रिकेट संघासाठी आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस स्ट्राईक एंडवरती आपल्याला प्रकाश हा खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. प्रतीक प्रकाश यावेळेस देखील फटका चांगला आहे. उंच आकाशात क्षेत्ररक्षक आहे विकी पारदी कमलाकर खोडका 2 क्षेत्ररक्षक आले तिथपर्यंत पोहोचले. व्हेरी गुड रनिंग. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती या 2 धावेच्या मदतीने ऍड होतील आणि धावसंख्या ही 34 धावा त्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आरोही 11 वाघाची वाडी क्रिकेट संघाच्या. विकी पारदी यावेळेस आलेला आहे. आज भाविन वाघ मला वाटतं षटक घेत नाही याचा अर्थ मला वाटतं इंजट आहे की काय. कदाचित विकी पारदीवरती आता जबाबदारी सोपवलेली आहे. समोर आहे नरेश जो 8 चेंडू खेळलेला आहे. आतापर्यंत 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याचं राहिलेलं आहे. संघाच्या धावा धावफलकावरती 29 धावेचं कॉन्ट्रीब्युशन एकनाथ वाघनं दिलं 9 चेंडूमध्ये. त्यामध्ये लागोपाठचे 3 षटकार त्याचे आपण पाहिले आणि इथे आता पाहायला मिळेल गोलंदाज विकी. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नरेश बॉल खाली येतोय. भाविन वाघ जबरदस्त असेल आणि तिथे फलंदाज होईल फेल आलेले आहे. अजून एक विकेट.
जबरदस्त झील पकडलेला आहे. आलेली आहे विकेट. नरेश बॅक टू द डगआउट होईल आणि यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आरोही 11 बागाची वाडी क्रिकेट संघासाठी तो म्हणजे रमेश. डावाला सावरावं लागणार आहे. धाबा तर बनवावा लागणार आहे. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला धाब्यांची गरज आहे. धाब्यांची लयलूट तुम्हाला करावीच लागणार आहे, यात मात्र शंका नाही आहे. जर आपण धाबा बनवल्या नाही तर कदाचित आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये या धाबा कमी धाबा थांबवणं तेवढं सोपं होणार नाही आहे. आज खऱ्या अर्थाने मी समस्त ग्रामस्थ मंडळ संपूर्ण कामतपाडा ज्यांचं कौतुक करेल की खऱ्या अर्थाने आज ज्येष्ठांपासून तर तरुणांपर्यंत पहा या स्पर्धेला पसंती आहे, कारण आपल्या गावाची ही मानाची क्रीडा स्पर्धा आहे. शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ, मॅच मात्र रप आणि टप चांगलीच झाली पाहिजे असा ध्यास असा आशा मनामध्ये उभ्या केलेल्या आहेत. तब्बल 4 कॅमेऱ्याच्या सहाय्याने आदिवासी टेनिस क्रिकेट.in पहा. कमी तिथे आम्ही, बाकी सगळा बनकर फाटा आळे फाटा. चला विकी पारती गोलंदाजी मार्कवरती इथे आलेली आहे विकेट. 5 चेंडूचा खेळ या डावामध्ये शिल्लक आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती 34. यस, मी आताच म्हटलं बनकर फाटा आळे फाटा पुढे गाव बेला आणि बॉल मात्र व्हाईट गेला. तिथे जरूर खराब चेंडू आलेला आहे. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. विकी पारदीच्या माध्यमातून हा चेंडू थोडासा खराब आला. धावसंख्या आता 35 या धावसंख्येवरती. हलक्या हाताने फाईनमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होता त्याच्या आबाकाच्या बाहेर. तिथे बॅकअपसाठी देखील एक क्षेत्ररक्षक धावला गेला. तिथे एक सिंगल घेतलेली आहे. आता एका सिंगलच्या मधीनं 36 धावा धावफलकावरती बॅटिंग करणारा संघ आरोही 11 वाघाचीवाडी या टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहे. 4 चेंडू अजूनही या पहिल्या सत्रामधील बाकी आहेत, कारण 4 ओव्हरची मॅच ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे विकी आणि इथे विकी बॉलिंग चांगली टिकी तिथे जरूर आलेला आहे. डॉट. निर्धाव चेंडू मैदानात पाहायला मिळालेला आहे. इथे पहा अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या सत्रामधील. प्रकाश ज्याला मात्र चेंडू समजत नाहीये, कारण गोलंदाजीमध्ये सध्या यावेळेस इथे लागलेला हा चेंडू आलेला आहे इथे आणि अखेर फलंदाज इथे होईल बाद. काय सांगायचं आहे, जावयाला पण झोपतच घाम कडला. सेम काम झाला, तिथे फलंदाज होईल बाद. विकेट. आपल्याला फलंदाज एकनाथ जो दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता ह्योच एकनाथ ज्यानं पेजवाडी या स्पर्धेमध्ये संघाला हरलेला सामना जिंकून दिला होता. आता आपल्याकडे 2 चेंडू राहिलेले आहेत, त्यामध्ये जर 2 मोठाले फटके आले तर मॅचमध्ये आपली बाजू ही मजबूत करू शकेल संघ, पण अजूनही पाहायला मिळेल. विकी इथे टाकलेला हा चेंडू आलेला आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानात आपल्याला पाहायला मिळालेला आहे. रमेश नॉन स्ट्राईक येऊन थोडासा नाखुश आहे, नाराज आहे आणि अशा पद्धतीनं आपण पाहतो इथे डॉट चेंडू आलेला आहे. शेवटचा चेंडू या डावातील बाकी आहे. 36 तर बनलेले आहे. 36 धावा धावफलकावर शेवटचा चेंडू विकी पारदी. उद्याच्या दिवसामध्ये जे संघ आहेत त्यांनाही कळकळीची विनंती आहे की आपण जर उशीर केला तर आपल्याला कमी षटकांचा किंवा आयोजन कमिटी जी स्पर्धेची पॅनल्टी असेल ती आपल्याला घ्यावी लागेल. त्याच्यासाठी उद्याचे जे संघ आहेत त्या सगळ्या संघ कर्णधारांना विनंती आहे. आयोजकांनी जी आत्ताशी माझ्यापर्यंत जी सूचना दिली आहे ती सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की आपण जर जेवढी उशीर कराल ना तेवढी टीम आपली जर उशिराने येईल ना तेवढी तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. पहिला डाव संपलाय. 37 बनलेले आहेत. 38 धावेची गरज जय हनुमान वाघाचीवाडी क्रिकेट संघाला आहे.
महेश वाघ आणि सोनू बलाय यांना फक्त हाच पर्याय बाकी राहिलेला आहे की आपण फक्त हे जो वेळ मिळेल ना त्यातच आपण खेळू शकता, कारण टीममध्ये आता दोघांनाही जागा मिळत नाही. वय झाल्यामुळे त्यांना रिटायरमेंट घेण्याची गरज आहे असं मला तरी वाटतं. चला, मैदानाच्या आतमध्ये आरोही 11 बागाची वाडी क्रिकेट संघाने 37 बनवलेले आहेत आणि 38 धाब्यांची गरज जी चेंडू द्या गरज आहे जी हनुमान वाघाची वाडी क्रिकेट संघाला. गणेश चेंडू द्या. पहा, ओम साई कामतपाडा आयोजक, जास्त काजू बदाम कर्मचाऱ्याला खायला घालू नका. 4 दिवसात फुकाट एकेकाला रिक्षा लागल, कारण काजू बदामाशिवाय गडी पाणी पण पित नाही. चला, सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये जे हनुमान वाघाची वाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून दाखल होते. भाविन आणि त्याच्या साथीला विकी, अर्थात भाविन वाघ आणि विकी पारदी ही सलामीची जोडी मैदानात दाखल होती. 38 धाब्यांचं पाठलाग जो करायचा आहे, 24 चेंडूमध्ये 38 बनवायचे आहेत. स्ट्राईक एंडमध्ये विकी पारदी, नॉन स्ट्राईक एंडमध्ये भाविन वाघ, गोलंदाजी मार्कोटी नरेश आहे. आता आपण पाहणार आहोत एक महत्वाची मॅच आहे. गोलंदाज तयार आहे. फुलटॉस बॉल इथे आपण लाईन चेक केली झाली असं परफेक्ट चेंडू आहे आणि अशा पद्धतीनं पहिला चेंडू विकी पारदीला समजला नाही. विकी पारदी असा खेळाडू आहे, मुरबाड आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये सगळ्यात लांब लचक षटकार मारणारा यंगस्टर खेळाडू जर कोण असेल तर तो विकी पारदी. आणि इथे डाऊट चेंडू आलेला आहे. अपयशी राहिलेला आहे 2 चेंडूवरती, कारण लागोपाठी विकी पारदीला थांबवणं म्हणजे गोलंदाजाला सलाम आहे. कारण विकी पारदी असा खेळाडू आहे जास्त काळ थांबत नाही, जेवढा काळ थांबेल तेवढा काळामध्ये तो धावा मारून जात असतो. परंतु आता 2 चेंडू तर डॉट आले. यावेळेस स्क्वेअर क्षेत्रामध्ये फटका गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. मी हेच तर विचार करत होतो की विकी पारदी थांबू शकत नाही. नरेशनं खऱ्या अर्थाने 2 चेंडू कमालीचे हाताळले. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. 4 धाबात संघाचं खातं या चौकाराच्या मदतीनं खुलं होत असताना पाहायला मिळतं. पहा, आम्ही बळाबळा आदिवासी टेनिस क्रिकेट.in ला सांगतोय की आम्हाला जास्त कॅमेरे नको, तरी देखील ते अजून आम्हाला कॅमेरे देत आहेत. तुम्ही मोठ्या मनाचे राजे माणसं आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. एक तर वेगाने बनलेले आहे, एकनाथ बॉल पर्यंत पोहोचेल. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा, व्हेरी गुड रनिंग. या 2 धावेने जबरदस्त क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली बॅटिंग. अशा पद्धतीनं धावसंख्या धावफलकावरती 6. बॅटिंग करणारा वाघाची वाडी अर्थात जे हनुमान वाघाची वाडी मस्सा या टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. विकी पारदी स्ट्राईक एंडवरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हो, इथे मिडॉनला बाळू आहे, त्याला बीट केलेला आहे. एकनाथ डीप मध्ये आहे, बॉल पर्यंत पोहोचलाय. थोडंसं फंबल झाला. एक धाव तर वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि अशा पद्धतीनं 2 धावा. 2 धावेनं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. आता धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळणार आहे 8 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत जे हनुमान वाघाची वाडी टीमच्या. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील. फुलटॉस बॉल वरती फुलटॉल वसूल. लॉंग ऑन, सीमारेषा क्लिअर. 6 धाव्यांसाठी विकी पारदी षटकार. 5 चेंडू जबरदस्त टाकले. त्याच्यानंतर या शेवटच्या बॉलवरती शेवटच्या चेंडूचा षटकार म्हटला तर महेश वाघला कदाचित तो षटकार आठवायला हवा. रायटागर 11 रामपूर हे माहीत आहे की एका चेंडूची किंमत किती सहन करावी लागली होती.
याच दरम्यान आपण पाहू शकाल ज्यांची उपस्थिती या सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे स्क्रीनवरती खऱ्या अर्थाने निश्चित आपण ज्यांना पाहू शकाल सन्माननीय बंडूदादा पवार जे खऱ्या अर्थाने या सायंकाळच्या सत्रामध्ये इथे दादा उपस्थित होत आहेत. दादांचं खऱ्या अर्थाने मी ओमसाई चषक कामतपाडा या स्पर्धेमध्ये बंडूदादा ज्यांचं मी सहर्ष स्वागत करेल की या सायंकाळच्या सत्रामध्ये दादा आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल खऱ्या अर्थाने निश्चित मी तुमचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आमच्या विनंतीला मान देऊन आपण खऱ्या अर्थाने इथे उपस्थित राहिलात. फटाक्यांच्या आतिषबाजी आणि या फटाक्यांच्या आतिषबाजीनं पाहुण्यांचं स्वागत इथे होताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप खूप धन्यवाद दादा आपण उपस्थित राहिलात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं बंडूदादा ज्यांचं खऱ्या अर्थाने स्वागत इथे होत आहे. त्याचबरोबर त्यांच्या समवेत उपसरपंच माळ ग्रामपंचायतचे सन्माननीय किसनजी शिद हे इथे उपस्थित होत आहेत. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे की आपण असंच सदैव प्रेम करत राहा. आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि निश्चित इथे बंडूदादा ज्यांचा आपण मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. आमचे सरपंच साहेब दीपक दादा ज्यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान जो आपल्याला होताना पाहायला मिळते आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे खऱ्या अर्थाने दादांचा आपण करत आहोत मानानं सन्मान. खूप खूप धन्यवाद दादा. त्याचबरोबर किसनजी शिद यांचाही येतो जे मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करणार आहोत. मी पुन्हा एकदा आमचे सरपंच साहेब दीपक दादा ज्यांना विनंती करेल की आपण हा मान सन्मान संपन्न करून घ्या. आणि निश्चित आलेल्या या दोन्ही पाहुणेवरांचं करायचं समस्त ग्रामस्थ मंडळ कामतपाडा ज्यांच्या वतीनं आपल्या दोन्ही पाहुण्यांचं सहर्ष मनपूर्वक ससणे असं स्वागत आहे. मॅचकडे वळूया. 22 धावा धावफलकावरती आहे. 16 धावींची गरज आहे. भाविन वाघ आणि भाविन वाघ त्याला कोण म्हणणार नाहीये तो वाघ तिथे आलाय. अजून एक प्रहार 4 चौकार. मैदानाच्या आतमध्ये चांगली चला बोला पण सर 26 आहेत. 12ची गरज आहे. 15 चेंडू 12 15 चेंडू आणि 12 धावेंची गरज आहे. आता यावेळेस सकील फटका जबरदस्त. भाविन वाघ बॅकवर्ड स्कोर लेग सीमारेषा क्लिअर करत असताना भाविन वाघच्या बॅटमधनं अजून एक तडाखा. हा षटकार तानाजीची कमतरता मला वाटते जाणू लागलेली आहे. आरोही 11 वाघाची वाडी क्रिकेट संघाला असं म्हणायला काही हरकत नाहीये. 32 बनलेले आहे. 6 धावेंची आवश्यकता. 6 धावेंची आवश्यकता असताना भाविन वाघचा प्रहार चेंडू टप्पार माझी ते होते फिनिश. अभिनंदन टीमची हनुमान वाघाची वाडी. टॉप 1 हार्डलक टीम आरोही 11 वाघाची वाडी. 2 वाघाची वाडी परंतु एक खऱ्या अर्थाने मस्सा परिसरामधील वाघाची वाडी म्हटली तर जय हनुमान वाघाची वाडी तो संघ मात्र हा सुपर 4 मध्ये संघ दाखल झालाय. ही A1 जोडी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. विकी पारधी आणि भाविन वाघ या दोन फलंदाजाकडे जी ताकद आहे जी शैली आहे जी कॅपॅसिटी आहे ते कितीही धावा असल्या तरी या दोन A1 जोडीला त्या धावा कधी पाहायला मिळत नाही. खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या टीमला. फायनलच्या सामन्यासाठी खऱ्या अर्थाने जी सेमीफायनल मध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल हार्डलक टीम आरोही 11 वाघाची वाडी. आपला खेळ चांगला राहिला. आज नशिबाची साथ कमी मिळाली. आपल्या कर्तृत्वावर आपल्याला ठाम राहता आलं नाहीये. तिथे मेहनत कमी पडली आणि आज आपल्याला पराभूत व्हावं लागलेलं आहे. परंतु निश्चित आपण स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला आतापर्यंत. तुमचं खूप खूप धन्यवाद. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल पाहुण्यांची उपस्थिती आणि या उपस्थितीमध्ये पाहुण्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत सन्माननीय बंडूदादा पवार. त्याचबरोबर सन्माननीय किसनजी शीद. त्याचबरोबर त्यांच्या समेत आमच्या गावातील खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिक खऱ्या अर्थाने मी या सगळ्यांचं खऱ्या अर्थाने या सगळ्या तरुण मंडळीचं तसेच या तरुण मंडळीच्या वतीनं तसेच समस्त ग्रामस्थ मंडळ पूर्ण कामतपाडा यांच्या वतीनं आपलं सगळ्या पाहुणेवरांचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. तर या सामन्याची मॅन ऑफ द मॅच असेल नो डाऊट पाच चेंडूमध्ये 24 धावा नाबाद ज्याची खेळी आपण पाहिली.
अनेक अडचणीमध्ये स्वतःला नेहमी सावरलं, आज देखील स्वतःला सावरलं, संघाला देखील पुढे घेऊन गेला तो भाविन वाघ ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ही मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी पुन्हा एकदा सन्मान पवार दादांना मी विनंती करेल की दादा चला आपला शुभ असते आपण भाविन वाघ ज्याला देणार आहोत या सामन्याची मॅन ऑफ द मॅच. तुफानी फलंदाजी 5 चेंडूने 24 धावा नाबाद राहिला, वन साइड हिरो राहिला या सामन्याचा आणि संघाला पहा सेमीफायनल मध्ये नेऊन पोहोचवलंय. तुमचं खऱ्या अर्थाने तुमचं आणि तुमच्या टीमचं खूप खूप धन्यवाद. आणि सन्मान्य बंडूदादा पवार ज्यांच्या शुभ असते इथे या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन आपण इथे सन्मानित करत आहोत. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचं खूप खूप आभार.